के-एस-आर डेटा व्हिजनच्या YouTube चॅनलमध्ये परत एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण या व्हिडिओद्वारे जून 2024 मध्ये जे कुठले नवीन कोर्सेस के-एस-आर कडनं लॉन्च करण्यात आलेले आहेत त्याबद्दल अधिक माहिती व्हिडिओद्वारे देण्यात येईल. के-एस-आर डेटा व्हिजन तुम्ही गुगलमध्ये डायरेक्टली सर्च करू शकता किंवा तुमच्या URL मध्ये डायरेक्टली मेन्शन करू शकता के-एस-आर डेटा व्हिजन. या वेबसाईटला तुम्हाला नॅव्हिगेट होईल. या वेबसाईटमध्ये तुम्हाला राईट कॉर्नरला लॉग इनचं ऑप्शन मिळेल. लॉग इन वरती क्लिक केल्यावर तुम्ही जर नवीन असाल के-एस-आर डेटा व्हिजनच्या चॅनलला किंवा के-एस-आर डेटा व्हिजनच्या वेबसाईटला तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंटचा ऑप्शन दिसेल. इथं तुम्ही तुमची ईमेल आय डी पर्सनल ईमेल आय डी मेन्शन करू शकता. त्या ईमेल आय डीला एक टेम्पररी OTP जाईल. OTP मेन्शन केल्यावर तुम्हाला पासवर्ड सेटअपसाठी ऑप्शन मिळेल आणि पासवर्ड सेट केल्यावर सेम ईमेल आय डी आणि पासवर्डनी ज्या कुठल्या पासवर्डने रजिस्टर ईमेल आय डीने रजिस्टर केलाय त्याच ईमेल आय डीने तुम्ही लॉग इन करू शकता. ती ईमेल आय डी तुम्ही मेन्शन करून पासवर्ड आणि लॉग इन करू शकता. जसं तुम्हाला हे वेबसाईट लॉग इन होईल तुम्ही वरती कोर्सेस नावाचा ऑप्शन असेल त्या कोर्सेसमध्ये जाऊन अपकमिंग सेशन्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला जून 2024 मध्ये ज्या कुठलाही कोर्सेस नवीन चालू होणार आहेत किंवा नवीन स्टार्ट होणार आहेत हे सगळ्या कोर्सेस बद्दल अधिक माहिती देण्यात येईल. के-एस-आर कडनं तुम्ही कुठलेही कोर्स एनरोल करत असाल बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल पहिले 5 सेशन्स कुठलेही कोर्स असेल तुम्ही डेटा सायन्स असेल डेटा इंजिनिअरिंग असेल डेटा अनालिटिक असेल पॉवर प्लॅटफॉर्म असेल स्नोफ्लेक असेल पायथन असेल किंवा एनरोल्ड एजंट नावाची एक नवीन कोर्स आहे. या सगळ्या कोर्सेसमध्ये कुठलीही कोर्स तुम्ही एनरोल केलास तर तुम्हाला पहिले 5 सेशन्स फ्री असणार. तुम्ही पहिले 5 सेशन्स अटेंड करू शकता. हे काही डेमो सेशन्स नसणार आहेत. तुम्ही डायरेक्टली हे कंटिन्युटी ऑफ सेशन्स असतील. आफ्टर 5th सेशन्स म्हणजे 5व्या सेशन नंतर ना 6वा सेशन हा कंटिन्युटी करण्यात येईल. पहिली जी कोर्स आहे तुम्ही बघू शकता मायक्रोसॉफ्ट AI डेटा अनालिटिक्सची कोर्स आहे. आयडियली ही कोर्स पॉवर BI SQL किंवा Azure साठी टार्गेट केलेली कोर्स आहे. ऑफिशियली ही कोर्स 25 मेला चालू झालेली आहे विथ SQL ॲज अ प्रायमरी स्किल. कारण SQL पासून आपण स्टार्ट करतो. या कोर्स बद्दल अधिक माहिती हवा असेल तर तुम्ही खाली बघू शकता या कोर्समध्ये काय काय मेन्शन म्हणजे काय काय शिकवण्यात येईल आणि तुम्ही ऍक्सेस नाव वरती जरी क्लिक केलात तर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल जिथं तुम्ही कोर्सचं करिक्युलम डाउनलोड करू शकता. पहिलाच ऑप्शन असणार कोर्स करिक्युलम. तर ही 25 मेला चालू झालेली आहे पण ही SQLनी चालू झालेली आहे ही कोर्स. तुम्ही परत जर एनरोल करत असाल तुम्ही पॉवर BI साठी तुमचं टार्गेट असेल तर परत सेम कोर्सेस वरती अपकमिंग सेशन्स वरती 29 जूनला पॉवर BI म्हणजे SQL जसं संपेल पॉवर BI पासून परत स्टार्ट करण्यात येईल. तर ही कोर्स SQL साठी तुम्ही टार्गेट करत असाल तर तुम्ही आताही ऍक्सेस करू शकता. आताही तुम्ही एनरोल करू शकता. पहिले 5 सेशन्स किंवा 6 सेशन्स झालेले आहेत. तुम्हाला त्या सेशन्सचे रेकॉर्डिंग मिळण्यात येईल किंवा काही शंका असतील तेही क्लिअर करण्यात होईल. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली पॉवर BI पासून स्टार्ट करत असाल तर 29 जूनला सकाळची 8ची बॅच असणार आहे. पहिले 5 सेशन्स सेम पॉवर BI ला सुद्धा फ्री असणार. त्या सेशन्स पहिले 5 सेशन झाल्यावर तुम्ही तुमची फ्लेक्झिबिलिटी बघू शकता. ट्रेनरची काय तुम्हाला पटतंय किंवा किती शिकवण्यात आलेली आहे ते तुम्हाला पटतंय का त्यावरती तुम्ही पुढचं डिसिजन घेऊ शकता 6व्या सेशन पासून एनरोल करायचं आहे की नाही. ही सकाळची 8ची बॅच असेल. ह्याचे ट्रेनर म्हणजे मीच रितेश असणार आहे. तर ही 29 जूनला पॉवर BI पासून स्टार्ट होईल आणि ऑलरेडी 25 मेला SQL पासून स्टार्ट झालेली आहे. तुम्ही टार्गेट करू शकता. पॉवर BI एस्पेशली पॉवर BI AI रिलेटेड डेटा अनालिटिक्सचा कोर्स आहे. पॉवर BI हा प्रायमरी स्किल असणार, SQL असणार आणि Azure रिलेटेड सेशन्स असणार. Azure आणि मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक. दुसरी जर कोर्स बघायला गेलात तर ही AI ML इंजिनिअरिंगची कोर्स आहे. ही कोर्स पण 29 जूनला सकाळची 7ची बॅच असणार आहे. तर तुम्ही डेटा सायंटिस्ट किंवा AI इंजिनियर ML इंजिनियरसाठी टार्गेट करत असणार तर ही कोर्स त्यांच्यासाठी डेव्हलप करण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये सगळे एजंटिक AI जनरेटिव्ह AI ची नवीन कन्सेप्टचे AI रिलेटेड नवीन अपडेट्स आलेले आहेत. हे सगळ्या या सेशन्समध्ये कव्हर करण्यात येईल. अलॉंग विथ तुम्ही डेटा सायंटिस्टचे जे कोर कन्सेप्ट्स आहेत तुम्ही LLM म्हणू शकता किंवा जे ML मॉडेल्स कसे डिप्लॉय करतात हे सगळे इन्फॉर्मेशन या कोर्समध्ये सांगण्यात येईल. ही कोर्स सुद्धा एक जवळपास 3-3.5 महिन्याची कोर्स असणार आहे आणि सकाळची 7ची बॅच असणार आहे. ही कोर्स तुम्ही
29 जून पासून पहिले 5 सेशन्स अटेंड करू शकता. ही कोर्स जे KSRचे जे मेन ट्रेनर आहेत कोटीद्वारे त्यांच्याद्वारे शिकवण्यात येईल. तिसरी जी कोर्स आहे मायक्रोसॉफ्ट AI डेटा इंजिनिअरिंग विथ मल्टी क्लाउड अलॉंग विथ मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक. ही कोर्स 18 जूनला संध्याकाळची 8ची बॅच असणार आहे. ही कोर्स जवळपास एक 5 महिन्याची एंड टू एंड कोर्स असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट डेटा इंजिनिअरिंग किंवा मल्टी क्लाउड डेटा इंजिनिअरिंग म्हणू शकता. प्रायमरी ऍस्पेक्ट किंवा प्रायमरी क्लाउड हा Azureच असणार, बट अलॉंग विथ Azure AWS असेल किंवा GCP असेल, त्याच्यामध्ये तुम्ही कसे डेटा इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट यूज करू शकता, कसं AI ने अडॅप्ट करू शकता, ही सगळी कोर्स याबद्दल असणार. पहिले 5 सेशन्स फ्री असणार. ही कोर्स तुम्ही पहिले 5 सेशन्स अटेंड करू शकता. ह्याचे KSRचे जे मेन ट्रेनर आहेत डेटा इंजिनिअरिंगचे संतोषद्वारे शिकवण्यात येईल. संध्याकाळची बॅच असणार आहे आणि पहिले 5 सेशन्स अटेंड केल्यावर तुम्ही बघू शकता तुमची फ्लेक्सिबिलिटी किती आहे, काय पडतंय, त्याच्यावरती तुम्ही डिसाईड करू शकता. ही 18 जूनला चालू होईल आणि जवळपास एक 5 ते 6 महिन्याची एक एक्सटेंडेड ड्युरेशन कोर्स असणार आहे. चौथी जी कोर्स आहे पॉवर प्लॅटफॉर्मची कोर्स आहे. ही कोर्स 29 जूनला परत संध्याकाळची 6ची बॅच असणार आहे. जी लोक फ्री टोटली नॉन कोडिंग साठी तुम्ही एक्सप्लोर करत असाल, ज्याच्यामध्ये काहीही कोड न लिहिता तुम्ही स्मॉल मोबाईल ड्रिव्हन ऍप्स असतील किंवा एक वेबसाईट पेजेस असतील, त्या व्यतिरिक्त काय ऑटोमेशन स्किल्स हवे असतील तुम्हाला, तर पॉवर प्लॅटफॉर्म मध्ये पॉवर ऍप्स असेल, पॉवर ऑटोमेट असेल, पॉवर व्हर्च्युअल एजंट्स असतील, हे भरपूर सब ट्रॅक्स आहेत. ही सगळी सब ट्रॅक्स या कोर्समध्ये शिकवण्यात येईल. पहिले 5 सेशन्स ह्याचेही फ्री असणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ही सेशन्स बद्दल काही माहिती हवं असेल, तुम्ही डायरेक्टली एनरोल करून ह्याची ब्राउशर तुम्ही डाउनलोड करू शकता, कोर्स करिक्युलम, ज्याच्यामध्ये अधिक माहिती तुम्हाला देण्यात येईल. ही 29 जूनला संध्याकाळची बॅच असणार आहे, जे पॉवर प्लॅटफॉर्मचे मेन ट्रेनर आहेत इंद्रजित, त्यांच्याद्वारे ही शिकवण्यात येईल. जी 5वी कोर्स आहे AI पॉवर्ड स्नोफ्लेक डेटा इंजिनिअरिंग, ही स्पेसिफिकली स्नोफ्लेक साठी टार्गेटेड कोर्स आहे. ही कोर्स 18 जूनला संध्याकाळची 8ची बॅच असणार आहे, जे KSRचे जे मेन डेटा इंजिनिअरिंग ट्रेनर संतोष आणि त्यांच्या व्यतिरिक्त स्नोफ्लेक साठी आपले जे कोर ट्रेनर आहेत सागर, त्यांच्याद्वारे शिकवण्यात येईल. ही कम्प्लीट डेटा इंजिनिअरिंग एस्पेशली टार्गेटेड टू स्नोफ्लेक. तुम्ही जर स्नोफ्लेक मध्ये तुमचं करिअर बघत असाल, स्नोफ्लेक ही एक डेटाबेसच आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही बिग डेटाचे कन्सेप्ट तुम्ही किंवा डेटा इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट तुम्ही इंटिग्रेट करून डे टू डे लाईफमध्ये यूज करू शकता. म्हणजे जिथं कुठं डेटा स्टोअर करायचा असेल, तुम्ही प्रोसेस करायचा असेल, त्याच्या अधिक माहिती या स्नोफ्लेक बद्दल या कोर्समध्ये शिकवण्यात येईल. एस्पेशली डेटा इंजिनिअरिंग फोकस्ड इनटू स्नोफ्लेक रिलेटेड ही कोर्स असणार आहे, ज्याच्यामध्ये SQL असेल, पायथन असेल, किंवा तुम्ही स्नोफ्लेक ॲज इट इज स्नोफ्लेकचा आहे तर स्नोफ्लेक असणारच आहे, आणि बाकी डेटा इंजिनिअरिंगचे किंवा क्लाउडचे कन्सेप्ट असतील, थोडेफार AIचे कन्सेप्ट सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. ही कोर्स ड्युएल ट्रेनर असतील, प्रायमरी डेटा इंजिनिअरिंग साठी संतोष असतील किंवा स्नोफ्लेक साठी जे KSRचे जे स्नोफ्लेक ट्रेनर आहेत सागर, त्यांच्याद्वारे ही शिकवण्यात येईल. ही 18 जूनला संध्याकाळची 8ची बॅच असणार आहे. तुम्ही पहिले 5 सेशन्स अटेंड करू शकता, त्यानंतर तुम्ही 6व्या सेशन पासून डिसाईड करू शकता. जी 6वी कोर्स आहे, 6वी कोर्स एनरोल्ड एजंट. तुम्ही जर नवीन असणार किंवा तुम्हाला या IT फील्डमध्ये बऱ्यापैकी माहिती नसेल, IT फील्डमध्ये करिअर घडवायचं नसेल, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला टोटली नॉन टेक्निकल जी एनरोल्ड एजंट नावाची एक कोर्स आहे. एनरोल्ड एजंट हा स्पेशली US टॅक्सेशन साठी टार्गेट झालेली कोर्स आहे. तुम्ही जर फायनान्शियल बॅकग्राऊंड असाल किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड असाल आणि तुम्हाला काही इंटरेस्ट असेल, नॉन टेक्निकल मध्येच कंटिन्यू करायचंय, पण थोडेफार जास्त CTC किंवा पैसे एक्सपेक्ट करत असाल, तर एनरोल्ड एजंट ही एक स्पेशल कोर्स आहे KSR कडनं डेव्हलप केलेली. ही कोर्स तुम्ही नॉन टेक्निकली किंवा असं स्पेसिफिकली काही कोडिंग न लिहिता फायनान्शियली तुम्ही टॅक्सेशन रिलेटेड जी बेसिक माहिती असेल त्याच्याद्वारे तुम्ही कंटिन्यू करू शकता. भारतामध्ये सपोज जर 15 ओपनिंग्स अवेलेबल असतील एनरोल एजंटचे, तर 3-4 ऑपॉर्च्युनिटीज किंवा 3-4 लोकच अवेलेबल आहेत. ह्याच्यामध्ये एक भरपूर ऑपॉर्च्युनिटी किंवा भरपूर स्कोप आहे, तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. ही कोर्सची एक ऑलरेडी अगोदर एक सेशन झालेली होती
एप्रिलमध्ये. त्याच्याद्वारे म्हणजे तुम्हाला अधिक माहिती देण्यात आलेली होती. पण तुम्ही जर कंटिन्यू करत असाल, ही कोर्स सुद्धा KSR कडनं फुल फ्लेज्ड लॉन्च करण्यात आलेली आहे. ही कोर्स 11 जूनला ही कोर्स लॉन्च होईल. 11 जूनला ही कोर्स सकाळची 10ची बॅच असणार आहे, कम्प्लिटली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. ही कोर्स पहिल्यांदा ऑफलाईन मेथडने सुद्धा आपण चालू करणार आहोत. तुम्ही जर हैदराबादमध्ये असणार किंवा हैदराबादमध्ये लोक आहेत किंवा ऑनलाईन असतील, तुम्ही बाहेरचे असतील, एक्सेप्ट हैदराबाद बाहेरची दुसऱ्या कुठल्या शहरात नसतील, त्यांच्यासाठी ही ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे. 11 जूनला सकाळची 10ची बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये टॅक्सेशन रिलेटेड सगळी माहिती देण्यात येईल. या कोर्समध्ये काय शिकवण्यात येईल, तुम्ही या कोर्सवरती क्लिक करून एनरोल करू शकता. एनरोल केल्यावर तुम्हाला ब्राउशरही मिळेल. त्या ब्राउशरमध्ये सगळी इन्फॉर्मेशन, डिटेल्ड इन्फॉर्मेशन, US टॅक्सेशन रिलेटेड सगळी डिटेल्ड इन्फॉर्मेशन मेन्शन करण्यात आलेली आहे. ही एक कोर्स सकाळची असणार आहे. पहिले 5 सेशन्स ह्याचेही फ्री असतील, तुम्ही अटेंड करू शकता. त्यानंतरनं पायथन किंवा जेन AI फुल स्टॅक पायथन डेव्हलपरसाठी तुम्ही टार्गेट करण्यात असेल तर पायथन विथ जेन AI ची कोर्स ही 4 जूनला सकाळची 9:30ची बॅच असणार आहे. ही कोर्स तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन, सध्या तरी ऑनलाईन आम्ही प्रोसीड करत आहोत. काही दिवसांनी ऑफलाईन कोर्सेस सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. KSR ची नवीन ऑफिस ओपन होत आहे हैदराबादमध्ये, तिथे तुम्ही एनरोल करू शकता. ही कोर्स एस्पेशली पायथन, जे कोर पायथन डेव्हलपर्स आहेत त्यांना पायथन हवंय, जे फ्रंट एंड पायथनसाठी वापरताय किंवा बॅक एंडला रेस्ट APIs वगैरे क्रिएट करून त्याला डेटाबेस कनेक्ट करायचा असेल. एंड टू एंड 5 महिन्याचा कोर्स असणार आहे. ह्याच्यामध्ये काय काय कोर फंक्शनॅलिटी शिकवण्यात येईल, ही सगळी फंक्शनॅलिटीज इथं ॲट अ हाय लेवल मेन्शन केलेली आहे. ही कोर्स तुम्ही डायरेक्टली एनरोल करून ह्याची ब्राउशरही डाउनलोड करू शकता. ही कोर्स 4 जूनला सकाळची 9:30ची बॅच असणार आहे. पायथन विथ फुल स्टॅक जेन AI आणि ऑल दी बॅकग्राऊंड रिलेटेड डिटेल्स, म्हणजे तुम्ही डेटाबेस असेल ह्याच्यामध्ये डेटाबेसही शिकवण्यात येईल, ह्याच्यामध्ये पायथनही शिकवण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये नवीन जेन AI चे कन्सेप्टही शिकवण्यात येईल. ही प्रायमरी कोर्स पायथन फुल स्टॅकसाठी आहे. ती अजून एक जी लास्ट कोर्स आहे KSR कडनं लॉन्च करण्यात आलेली आहे, जी फ्रंट एंड रिॲक्ट साठी असेल. जी लोक आपली करिअर फ्रंट एंड मध्ये घडवायचा प्रयत्न करत आहात, रिॲक्ट साठी एस्पेशली. आजकाल अँग्युलर असेल किंवा बाकीचे जे फ्रंट एंड ऍप्लिकेशन्स आहेत ते थोडे आउटडेटेड झालेले आहेत. नवीन ऍप्लिकेशन्स रिॲक्ट असेल किंवा Vue.js असेल, Node.js असेल, हे सगळे नवीन कन्सेप्ट मार्केटमध्ये आलेले आहेत. तर ही कोर्स त्याच्यासाठी डेव्हलप करण्यात आलेली आहे. ही कोर्समध्ये प्रायमरी तुम्हाला रिॲक्ट आणि Next.js, कारण रिॲक्ट हा एक फास्ट इव्हॉल्विंग फ्रंट एंड तुम्ही स्क्रिप्टिंग म्हणू शकता, स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणू शकता. त्याच्यामध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट तर असणारच. त्याच्या व्यतिरिक्त एस्पेशली रिॲक्ट आणि Next.js किंवा Angular.js चे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट तेही शिकवण्यात येईल. ही कम्प्लिटली फ्रंट एंड रिलेटेड कोर्स असणार आहे, ज्याच्यामध्ये फ्रंट एंड वेब पेजेस किंवा API कसं इंटरॅक्ट करायचं वेब पेजेसला, त्याबद्दल माहिती मिळेल. ही कोर्स सुद्धा एक जवळपास 3-4 महिन्याची कम्प्लिटली कोर्स असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला एंड टू एंड फ्रंट एंड डेव्हलपमेंट शिकवण्यात येईल. सकाळची 7:30ची बॅच असणार आहे. ही 18 जूनला चालू होईल. फर्स्ट 5 डेज फ्री असतील, त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे का नाही. आणि काही नवीन कोर्सेस जुलैमध्ये चालू करण्यात आले. तुम्हाला पॉवर BI अधिक माहिती असेल किंवा SQL ऑलरेडी येत असेल, तुम्हाला फक्त फॅब्रिकसाठी जॉईन करायचं असणार, तर फक्त फॅब्रिकसाठी ही एक नवीन कोर्स जुलैमध्ये लॉन्च होईल. त्याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल. पण तुम्ही जर फॅब्रिक किंवा मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअरसाठीच फक्त टार्गेट करत असणार, तर ती कोर्स सुद्धा फक्त फॅब्रिक आणि ॲझ्युअर ह्या स्किल सेटसाठी, इन्क्लुडिंग पीपल ज्यांना SQL किंवा पॉवर BI येते, त्यांच्यासाठीच ही डेव्हलप केलेली कोर्स आहे. ही कोर्स 13 जुलैला चालू होईल. ह्याच्याबद्दल अधिक माहिती किंवा कधीचे टायमिंग असणार हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओद्वारे सांगण्यात येईल. अशा प्रकारे KSR कडनं हे नवीन कोर्सेस जूनमध्ये लॉन्च होईल. तुम्ही जर टार्गेट करत असाल तर तुम्ही पहिले 5 सेशन्स अटेंड करा. तुम्हाला पटत असेल तर पुढचा 6व्या सेशन पासून तुम्ही पेड सेशन्स अटेंड करत जा. धन्यवाद.